आपण आज 6व्या नवरात्राच्या दिवशी पुन्हा एकदा श्री सूक्त म्हणणार आहोत. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्राञ्ज्वलन्ती तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यमुष्पुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवस मे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामस्य ततं जपेत् पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं से मयि सन्निधत्स्व. अंबा माता की जय. आता आपण 16व्या अध्यायाचा पहिल्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. काल 67वी ओवी झालेली होती आणि त्यामध्ये ज्ञानदेव असं बोललेले होते, ते दैवी सुख संभवी तेथ दैव गुणे एकोपजीवी जाली म्हणोनी दैवी संपत्ती हे. जे या ठिकाणी प्रस्तुत ठिकाणी दैवी सुख निर्माण करणारी, सुखसंभवी म्हणजे काय, दैवी सुख निर्माण करणारी आणि दैवगुणे एकोपजीवी आणि दैवी गुणाच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणाचा आश्रय करणारी जी संपत्ती आहे, जाली म्हणून दैवी संपत्ती हे. तर त्या दैवी गुणांचाच आश्रय करणारी, सत्वगुणांचाच आश्रय करणारी जी संपत्ती, तिला दैवी संपत्ती असं म्हणतात. प्रथम दैवी संपत्तीचं वर्णन करतील, पण श्लोकामध्ये आपल्याला
दैवी संपत्तीची लक्षणं आणि गुण कोणकोणते आहेत ते सांगतायत. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. पहिलाच गुण सांगितलेला आहे अभयम. अभयम म्हणजे ज्याच्यात भय नाही असं. त्यानंतर सत्वसंशुद्धी, संधी बघा, सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती, हा एक समास आहे. तर अभय म्हणजे भयाचा अभाव आणि सत्व म्हणजे अंतःकरण. सत्वसंशुद्धी म्हणजे अंतःकरणाची संशुद्धी किंवा पूर्ण निर्मलता, स्वच्छता. आणि ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे तत्त्वज्ञानासाठी ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती. म्हणजे तत्त्वज्ञान मिळवण्यासाठी ध्यानयोगामध्ये निरंतर राहणं, याला ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणलेलं. च म्हणजे आणि. पुढं काय म्हटलंय? दानम. दान सगळ्यांना माहिती, दुसऱ्याला देणं, आपल्यातला जो काही हिस्सा आहे, साठा आहे, त्याच्यातलं दान देणं. आणि दमश्च, हा दमशब्द शमदममध्ये नेहमी आलेला आहे. दम म्हणजे इंद्रियांचं दमन. आणि यज्ञ, यज्ञ आपण रोज आता पाहतोय की देवतेसाठी, भगवंतासाठी, गुरुजनांसाठी किंवा अग्निहोत्र या सगळ्यांचं आचरण करणं किंवा या सगळ्यांचं पूजन करणं, म्हणून यज्ञ हा शब्द आलेला आहे. यज्ञ हा च, दम हा च. आणि स्वाध्याय हा तप आर्जवम. स्वाध्याय म्हणजे सगळं वेद शास्त्र यांचं पठन पाठन आणि भगवंताचं नाम घेणं आणि भगवंताचे गुण आहेत त्याचं कीर्तन करणं, या सगळ्याला स्वाध्याय म्हटलेलं आहे. पहाटेपासून आता लोक म्हणतात तुम्ही कसला अभ्यास करता हो, तुम्हाला कसला अध्याय आहे, स्वाध्याय आहे. तर आता आपलं एका टप्प्यावर आलो आपण. सगळं शिक्षण तशा अर्थी जरी झालं असलं तरी रोज आपण अनुभवातनं काहीतरी शिकत असतो, जगात काय काय घडतंय ते पाहत असतो. आणि त्यामुळं भगवंताचं नामस्मरण करणं, सगळे अजूनही काही सगळं जगातलं सगळं कधीच शिकून होत नाही. वेद म्हणलं तर चारी वेदी होणारा फार विरळ असतो. ऋग्वेदी वेगळा होतो, यजुर्वेदी वेगळा होतो, सामवेदी आणि अथर्ववेदी. तर म्हणून वेदांचं अध्ययन हे चालूच राहतं. आता आपण काही प्रत्यक्ष वेदांचं अगदी पठण आणि पाठण करत नसलो तरी त्यातला आशय घेतो समजून, वेदांनी काय सांगितलेलं आहे हे समजून घेतो. वेदांच्या जोडीला सगळी उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे, सगळी शास्त्र आहेत. तर यांचं पठण करणं आणि भगवंताचं नामस्मरण करणं, गुणांचं संकीर्तन करणं, या सगळ्याला स्वाध्याय म्हटलेलं आहे. आणि शेवटी आहे तप. तप आणि आर्जव. तप म्हणजे स्वधर्म पालनासाठी कष्ट सहन करणं. रोजची रोजीरोटी मिळण्यासाठी सुद्धा माणसाला कष्ट केल्याशिवाय काही मिळतं का? काही लोक अपवाद आहेत, ऐशारामात बसतात आणि आयतं त्यांना मिळतं किंवा मिळवतात. पण कष्ट हे महत्त्वाचे. आणि आर्जवम, आर्जवमध्ये मूळ शब्द आहे रुजू. रुजू म्हणजे सरळ, सरळ असणं. त्याच्यावरून आर्जव हे त्याचं भाववाचक नाम बनलेलं आहे. म्हणजे शरीर इंद्रिये यांच्यासह अंतःकरणाची सरळता. शरीरसुद्धा आपलं सगळी कामं करत असताना सरळपणानं ते करणं आवश्यक आहे. त्याच्यात वाकडेपणा नको. शरीराच्या कृतीसुद्धा वक्र नकोत, इंद्रियांच्यासुद्धा नकोत. आणि अंतःकरण तर सरळच पाहिजे. म्हणून त्याला रुजुता किंवा आर्जव हा शब्द फार महत्त्वाचा सांगितलेला आहे. आता हे सगळे अर्थ समजले असतील. पुन्हा एकदा बघा की भगवान श्रीकृष्ण सांगतात, पार्था, अभय
दृढ सात्विक भाव, ज्ञान आणि निष्काम कर्मयोग यांच्या ठिकाणी तत्परता, दान, दम, यज्ञ, स्वधर्माप्रमाणे आचरण, तप आणि सौजन्य किंवा सरळपणा. या आता ही यादी मोठी आहे. 26 गुण आहेत. त्यामुळे इथे स्वल्पविरामच आहे, पूर्णविराम झालेला नाही आहे. तर इत्यादी आता हे सगळं पुढे सुरू. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. आता तयाची दैवगुणा, माझी धुरेचा बैसणा, बैसे तया करणा अभय ऐसे. आता अभय कशाला म्हणतात तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की ही जी दैवी संपत्ती आहे त्यात जे सात्विक गुण आहेत आणि सात्विक गुण पूर्णांशाने एकवटलेले आहेत, त्यात अग्रपूजेचा जो मान आहे तो अभय या गुणाला. माझी धुरेचा बैसण, आपण म्हणतो ना यांनी धुरा वाहिलेली आहे सगळ्या कार्याची, तसं दैवगुणाचा जो दैवगुणाची जी धुरा आहे म्हणजे अग्रभाग जो आहे त्याच्यावर जो बैसे तया आकरणा, तो जो बसतोय या अग्रपूजेला, जो बसतोय किंवा त्याचा मान ज्याला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये सगळे सात्विक गुण एकवटलेले आहेत, असा हा गुण म्हणजे अभय. एवढं महत्त्व आहे बघा. नाहीतर रात्रीची मला भीती वाटते, एकट्याला राहायला भीती वाटते, एकट्याला जायला भीती वाटते, किती प्रकारच्या भीती असतात लोकांना. पण जर परमेश्वरावर दृढ श्रद्धा असेल तर आपण कुठलंही कार्य एकटं करू शकतो, कुठेही एकटे राहू शकतो. आणि म्हणून अभय हा गुण फार महत्त्वाचा सांगितलेला आहे. तरी न घालुनी महापुरी, आता ज्ञानदेव स्वतःच्या भाषेत सांगतात, तरी न घालुनी महापुरी, न घेपे बुडण्याची शियारी, कारोगुण गणिजे घरी पथ्याची या. तर या उदाहरणातून आपल्याला जास्त लक्षात येतं की ज्याप्रमाणे महापुरात उडीच मारली नाही तर बुडण्याचा प्रश्न येईल का हो, बुडण्याची भीती वाटेल का, नाही. तसं रोजच्या आहारात सगळ्या प्रकारची जर पथ्य व्यवस्थित पाळली तर त्या ठिकाणी रोगाची मात्रा चालेल का किंवा रोग होईल का, नाही. म्हणजे ज्या गोष्टी होऊ नयेत, ज्याचा धोका येऊ नये, त्यासाठी आधी त्या गोष्टीपासून सावध राहायचं. म्हणून त्यांनी छान 2 उदाहरणं दिली. न घालुनी महापुरी, न घेपे बुडण्याची शियारी. शियारी म्हणजे भीती. तर महापुरामध्ये हेच टाकली नाही, एवढीच टाकली नाही तर बुडण्याचा प्रश्न येणार नाही. आणि अपथ्याचं काही खाल्लं नाही तर दुखणं येणार नाही. आता आपल्याला सध्या अपथ्य सगळी करत असतो आपण उपवासाच्या नावावर, आणि मग काहीतरी व्याप होतात. तैसा कर्मा कर्माची या मोहरा, उठू नेदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. तर अभयाचं किती छान प्रकारे ते स्पष्टीकरण करतायत की आपल्याला कर्माचा मोहरा, कर्म आणि अकर्माच्या समोर उठून नेदुनी अहंकारा, अहंकाराला डोकंच वर काढून द्यायचं नाही, अजिबात त्याला उठू द्यायचं नाही. संसाराचा दरारा सांडणे येणे, आणि आपण जो संसार करतोय, प्रपंच करतोय, त्याचा दरारा म्हणजे भीती, सांडणे येणे, मग ती शिल्लकच राहत नाही, ती निर्माणच होत नाही. कशामुळं तर अहंकार बाजूला करायचा. हा अहंकार जर उठून दिला, डोक्यात त्याचं डोकं वर काढूच दिलं नाही तर मग ह्या प्रपंचाचं भय राहत नाही, आणि ते भय नसणं हेच अभय आहे. पुढं म्हणतात, अथवा ऐक्य भावाचे नि पैसे, दुजे मानूनी आत्मा ऐसे, भयवार्ता देशे दडविणे जे. अजून अभय कसं प्राप्त करायचे ते छान सांगितले ज्ञानदेवांनी की अथवा किंवा ऐक्य भावाचे नि पैसे. ऐक्यभाव जर आपल्या ठिकाणी वाढला
दुजे मानोनी आत्मा ऐसे. आणि मनाची जी दुजावस्था अद्वैती अवस्था ती विस्तारली आणि सर्वांच्या विषयी आत्मभाव वाढवला तर काय होतो, सर्व काही आपणच आहोत हा भाव वाढला की म्हणजे भय आहे ते पळून जाते. भयवार्ता देशे दडविणे जे. भयवार्तेला देशोधडीला पाठवल्यासारखं होईल. म्हणजे भयवार्ता इथे राहणारच नाही. कशामुळं? आधी ऐक्यभाव वाढला पाहिजे, मनाची अद्वैती अवस्था वाढली पाहिजे, म्हणजे द्वैत संपलं पाहिजे आणि सर्वांविषयी आत्मभाव वाढीला लागला की सर्व मिळून सर्वम खलु इदं ब्रह्म असं म्हणले बघा. तर हे सगळं म्हणजे ब्रह्मच आहे अशी भावना वाढीला लागली की भय देशोधडीला पळून जाणार. भीती कधी वाटते हो? मी एखाद्याकडं बोट दाखवलं असेल, एखाद्याशी वैर केलं असेल, कुणाला तरी वाईट बोललं असेल, कुणाचं तरी वाईट केलं असेल, तर मन सारखं खात राहते, सारखी मनामध्ये भीती राहणार. पण हे सगळं काहीच केलं नाही आणि सगळे एकच आहोत, कुणामध्ये भिन्नता नाहीच, दुजाभाव नाहीच, द्वैत नाहीच, अशा भावनेनं जर सगळे व्यवहार केले आणि आपल्या मनामध्ये आत्मभाव वृद्धिंगत झाला तर आपल्याला हा अभय हा गुण जो आहे तो आपोआप वाढीला लागेल. भय उरणारच नाही. पण ते गाणं असं आहे बघा, भय इथले संपत नाही. ते आपल्याला इथं नाही, ते गाणं इथं लागू नाही करायचं. भय इथले संपत आहे असं म्हणूया आपण. आता उदाहरण दिले बघा, अजून एक उदाहरण. पाणी बुडवू ये मिठाते, तव मीठची पाणी आते, तेवी आपण जालेनी अद्वैते नाशे भय. हे तर उदाहरण इतकं सोपं आहे, उदाहरण सोपं आहे. आपल्याला तसं वागणं हे खूप आवश्यक आहे, अवघड आहे असं मी म्हणत नाही. की पाणी बुडवू ये मिठाते. अहो, पाणी जर मिठाला बुडवायला येतं, असा मोठ्याच्या मोठा लोंढा आला, मिठाचा आगर आहे, आणि तिथं जर आलं तर मीठच पाणी होऊन जातं. पाणी मीठ होतं असं नाही म्हणायचं, मीठच पाणी होऊन जातं, सगळं एकरूप होऊन जातं. तसं अद्वैत वृत्तीनं पाहायला लागलं की भयाचा नाश होतो. तेवी आपण जालेनी अद्वैते नाशे भय. एकरूपता सगळ्यांमध्ये, तू मी भेद, तू मी पणा नसाहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. तर नामदेव फार छान म्हणलेलं आहे. नामदेवांनी प्रसाद घेण्यासाठी हे म्हणलेलं आहे. नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, जन्म मरण चुकवा, जन्म मरण चुकवा. त्याच्यासाठी एकी पाहिजे, ऐक्य भाव पाहिजे या सगळ्यासाठी. मी तूपणा संपला, मीठ पाण्यात बुडालं आणि पाणीरूप जलमय झालं की तो जसा भेद संपतोय तसा आपल्या ठिकाणचा जर भेद संपला, द्वैतपणा संपला, तर भयाचा नाश होतो. किती सोपी आहे. एवढी एक कृती आपण केली आयुष्यात तर आपल्याला भय कुठलं उरणारच नाही. तेच सांगितलं, अगा अभय येणे नावे, बोलीजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आघवे अथावणे हे. अरे पार्था, ज्याला अभय म्हणतात ना, तीच ही अद्वैत वृत्ती आहे. सम्यक ज्ञानाचे आघवे, आणि त्याला सम्यक ज्ञान, यथार्थ ज्ञान, हेच याचं काय आहे, धावणे हे. जणू काही यथार्थ ज्ञानाचं ते जवळचं सहचर आहे किंवा ते त्याच्याबरोबरच धावत असतं. म्हणजेच सम्यक ज्ञान झालं, यथार्थ ज्ञान झालं की आपल्याला अभय प्राप्त होणार. पण ते ज्ञान होण्यासाठी अजून 2-3 अध्याय आपण शिकणार आहोत आणि मग अर्जुनासारखी आपली अवस्था होईल. नष्टो मोह हा स्मृतिर्लब्धा
त्वत्प्रसादात मयाच्युत अशी अवस्था येण्यासाठी आपल्यालाही थोडंसं तप करायचं आहे. आधी अभय तर शिकून घेऊ. आता पुढचं अभयम सत्व संशुद्धीर. तर याच्यावरच्या ओव्या बघूया. तरी दैवी गुणा माझारी प्रमुख, अभय तो देख आरंभीचा, ठेवलाची नाही महापुरी पाय, तरी भय काय बुडायाचे, ना तरी जो राहे पथ्य सांभाळून, तयासी कोठून रोग चिंता, तैसे धनंजया कर्माकर्मी जाण, सांडोनी मी पण वागणे. हे कर्म आणि अकर्म आपल्याला समजलं पाहिजे. अकर्म सांडून दिलं पाहिजे. प्रपंचाचे भय जेणे पावे लय, तयासी अभय ऐसे नाव, किंवा ऐक्य भाव वाढवूनी साच, दुजेही आत्माच मानोनिया. दुजे म्हणजे दुसरं. तेणे भय वार्ता दवडणे दूर, अभय साचार तया नाव, बुडवाया पाहे मिठा लागी तोय, तव पाणी होय मिठाचेची, तैसे आपणची अद्वय स्वरूप, होता आपोआप नासे भय, यथार्थ ज्ञानाचे पाठी राखे पण, करी दैवी गुण हाची पार्था, अभय म्हणून जया देती नाव, तोची सर्वश्रेष्ठ सर्वथैव जाण ऐसा. सगळं अभयचं आपल्याला जे आपण वाचलं तेच त्यांनी सांगितले. सोपी भाषा अगदी. स्वरूपानंदांनी सुद्धा हे मीठ आणि पाणी कसं एकरूप झाले तसंच त्यांचंही सगळं लिखाण, त्यांचं ओव्या या अशा एकरूप झालेल्या आहेत सगळ्या भावनांशी. आता सत्वशुद्धी पाहिजे. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे, ते ऐसा चिन्ही जाणीजे, तरी जळे ना विझे राखोंडी जैसी. काय सुंदर दिलेलं. सत्वशुद्धी. सत्व म्हणजे अंतःकरण. अंतःकरणाची शुद्धी कशाला म्हणतात? ती कोणत्या लक्षण? ते ऐसी चिन्ही जाणीजे. ती अशा कोणत्या चिन्हांनी जाणायची, ओळखायची ते तुला सांगतो. तरी जळेना विजे राखोंडी जैसी. अग्नी विजला की राख होते बघा. राख जी उरते ती नव्यानं पुन्हा जळते का? नाही. आणि पुन्हा विझवता येते का? नाही, कारण ते ऑलरेडी विझलेलंच असतं. अशी ही सत्वशुद्धी आहे की पुन्हा त्या अंतःकरणामध्ये त्या राखुंडीसारखं पुन्हा अग्नी प्रज्वलितही होणार नाही आणि अग्नी विझणारही नाही. कुठलाही द्वैतभाव येणारही नाही आणि द्वैतभाव पुन्हा संपवायचाही नाही. खूप सुंदर. आता पुढची उदाहरणं तर बघा अजून. का पाडीवा वाढी न मगे, अवसे तुटी सांडोनी मागे, माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे. आता आपल्याला अश्विन प्रतिपदा झाली तर प्रतिपदेला जी चंद्रकोर उगवते ती कशी हळू अगदी नाजूक कोर असते. नंतर ती वाढत 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 छानपैकी पौर्णिमेला पूर्णबिंब म्हणून प्रगट होते. आणि पुन्हा अमावस्या म्हणजे पुन्हा पुढच्या प्रतिपदेपासून कलेनं तिचा नंतर तो पुन्हा चंद्र हळूहळू हळूहळू अमावस्येच्या चंद्रापर्यंत म्हणजे दिसेनासाच होतो. तरीसुद्धा चंद्र आपलं मूळ अस्तित्व कधी सांडत नाही. अस्तित्व टिकवून ही अशी अवस्था आली पाहिजे की सगळं संपूर्ण म्हणजे बुद्धी पण तेवढीच करायची आहे आणि हळूहळू त्यातला सगळा ऱ्हासही हळूहळू करायचा आहे.
तर ही जी आहे, अवसे तुटी सांडुनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रू जैसा राहे. अगदी सूक्ष्म अशा अंगानी अवयवानी चंद्र जसा राहतो तशी ही अंतःकरणाची शुद्धी. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये थोडंसं काही जरी असेल ते अमावस्येपर्यंत पूर्ण नष्ट करायचं आणि सत्वगुणाची वाढ पौर्णिमेसारखी पूर्ण अंशानं करायची. आता त्या पूर्ण बिंबामध्ये जसं पूर्ण बिंबामध्ये काहीच दोष राहत नाही, तसं आपल्या अंतःकरणामध्ये अजिबात दोष राहता कामा नये. ही सत्वशुद्धी आहे. आता पुढे उदाहरण देतात. नातरी वार्षिया सांडिली ग्रीष्मे नाही मांडिली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी. आता वार्षिया म्हणजे वर्षा ऋतूमध्ये. आता वर्षा काळामध्ये दुथडी भरून वाहणारी जी गंगा आहे ती ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्ण तिला ओहोटी लागते, पूर्ण कमी होते. या मधल्या सगळ्या ऋतूंमध्ये ती संथपणे आपल्याच नादात वाहत राहणारी गंगा, ती सर्व रूपे तिचीच असली तरी मूळ गंगा नदी आपण वाहत राहण्याचा धर्म कधी सोडत नाही, किंवा तिचे जे मूळ शुद्ध रूप आहे ते कुठल्याही ऋतूत ती टाकून देत नाही. निजरूपे निवडली माझी निजरूपे निवडली गंगा जैसी. ती तिचं मूळ रूप आहे ते कधी सोडून देत नाही. तसंच आपण जन्माला येताना बघा, ते निरागस बालक असतं. त्याच्या मनामध्ये कुठलाही दोष द्वेष नसतो, पाप नसतं. म्हणजे शुद्ध अंतःकरणाचा तो जन्माला आलेला असतो. तसाच गंगेसारखा जर आपण प्रवाह आपला वाहता ठेवला, त्याच्यामध्ये जर दोष कुठले येऊच दिले नाहीत, तर ही सत्वशुद्धी आपली छान राहील. म्हणून वर्षा ऋतू असू की ग्रीष्म ऋतू असू, ओहोटी येऊ की भरती येऊ, समुद्राची गोष्ट आहे म्हणा, समुद्राला भरती ओहोटी. पण नदीचंही तसंच होत असतं की हळूहळू पात्र कमी झालं, पाणी कमी झालं, तरीसुद्धा तिचा जो मूळ स्वभाव आहे वाहण्याचा तो ती सोडत नाही. तसं आपणही सतत वाहत राहायचे, शुद्ध अंतःकरणानं चालत राहायचे. अजून पुढे सांगतात. तैसी संकल्प विकल्पाची बोढी सांडूनी रजतमाची कावडी भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. आता बुद्धी कशी राहते तर संकल्प विकल्पाची ओढी, ओढी म्हणजे ओढ, म्हणजे मनामध्ये संकल्प विकल्पाचं ओझं किंवा खांद्यावर रज तम यांनी भरलेली गच्च कावड ही खाली टाकून दिली जाते. सांडूनी रजतमाची कावडी, पाणी भरून आणतात बघा, दोन बाजूला दोन हे असतात, मध्ये दांडा असतो. किंवा श्रावण बाळांना आईवडिलांना नेलं होतं, एका पारड्यात आई एका पारड्यात वडील. पण आपली जी आहे ही कावड आहे ही कशाची आहे? आपल्या संकल्प विकल्पाचं ओझं आणि त्या खांद्यावर रजतमाची गच्च भरलेली कावड ती खाली टाकून निजस्वरूपाचा स्वानंद भोगणारी बुद्धी. बुद्धी उरे भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. निज धर्म निज स्वरूपाची जी आनंद भोगणारी बुद्धी आहे ती अंतःकरणात नांदू लागली की सत्वगुण किंवा सत्वशुद्धी ही आपल्या मनामध्ये होत असते. अंतःकरणामध्ये रजतमाचा ऱ्हास झाला की सत्वगुणाचं, आणि ती कावड टाकून द्यायची, ओझं सगळं टाकून द्यायचं. किती सुंदर कल्पना केलेल्या आहेत, ते लक्षात घ्यायच्या. आता पुढे म्हणतात. इंद्रिय वर्गे दाखविलिया विरुद्धा अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुकी चित्ती. आणि मग इंद्रिय वर्गे दाखवलिया, इंद्रियांनी ज्ञानेंद्रियांनी दाखवलेली विरुद्ध किंवा भली
म्हणजे भली म्हणजे अनुकूल आणि विरुद्ध म्हणजे प्रतिकूल अशा विषयांचं दर्शन जरी घडवलं इंद्रियांनी तरी चित्तात विस्मयो काही केलिया नुठे चित्ती, तरी चित्तामध्ये कसलीही खळबळ ही उठतच नाही किंवा कसला विस्मय वाटतच नाही. म्हणजे जरी विषयांची प्रतिकूलता असली, अनुकूलता ज्ञानेंद्रियांनी दाखवली तरी आपलं चित्त असं विचलित होत नाही. म्हणजेच विकृतीचा डोंब शरीरात उसळतच नाही. संकल्प विकल्पात्मको मनहा अशी मनाची व्याख्याच केलेली, पण त्याची ही द्वैतावस्था ठेवायचीच नाही आहे. फक्त विरुद्ध असू की अनुकूल असू त्याच्यामध्ये मन विचलित होऊच द्यायचं नाही. हा विकृतीचा किंवा चित्तवृत्तीचा डोंब शरीरात जेव्हा उसळत नाही तेव्हा सत्वशुद्धी होते. अजून एक म्हणतायत, आता छान उदाहरण नेहमीच्या आवडीचं आहे ज्ञानदेवांच्या. पतिव्रतेची तर उदाहरणं किती घेतलेली आहेत त्यांनी. गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते सणी हा निलाभू न मनी जेवी. आता पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला विरह क्षोभ होतो, तरीसुद्धा ती त्या स्थितीत काही हानी झाली किंवा लाभ झाला तरीसुद्धा ती त्याचा विचार करत नाही. हानी किंवा लाभाचा विचार करत नाही किंवा काहीच मनावर घेत नाही, कारण तिच्या मनात पतीशिवाय दुसरं काहीच नसतं. न मनी जेवी, तिच्या मनात जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, तिच्या मनात ज्याप्रमाणे काहीही पतीशिवाय विचारच येत नाही तशी ती जशी स्वस्थचित्त असते, तिचं सगळं अंतःकरण फक्त पतीलाच वाहिलेलं असतं, त्याप्रमाणे तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त जडल्यामुळं ज्या मनुष्याची बुद्धी अप्रतिम स्थितीशी अनन्य होऊन सुखाचा रतिभोग घेते ती सत्वशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी. बुद्धी जे ऐसा अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशीहंता. केशीहंता हे केशी राक्षसाला मारणाऱ्या श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्यांनी ते विशेषण लावलेलं आहे. याच्यावरच्या ओव्या बघूयात. आता सत्वशुद्धी हा जो दुजा गुण तयाचे लक्षण सांगो ऐके. राखोंडीती जैसी जळू विझू नेणे तैसी स्थिती होणे बुद्धीची जी. किंवा टाकोनिया अवस्थेची खुट न चालता वाट पाडव्याची. स्वरूपे चंद्राचे अतिसूक्ष्मपणे मध्येच राहणे असे जैसे. किंवा वर्षा काळे घातली ना भर नाही ग्रीष्मे नीर आटविले. माझी गंगा वाहे स्वरूपे करून न्यूनाधिकपण सांडोनिया. त्या परी संकल्प विकल्प सांडोनी रजत मदोनी ओलांडोनी. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा
लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा, आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण.